नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे. कर्जमुक्ती शेतकरी बांधवांची ई-केवायसी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला आपले सरकार व्हीएलई लॉगिन या वेबसाईट वरती यायचं आहे. युजरनेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर व्हीएलईचं डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला पेज खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असा एक ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेज वरती आल्यावर आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट असा एक ऑप्शन दिसत आहे. यामध्ये तुम्हाला दोन सर्च टाईप दिलेले आहेत. एक आहे विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर. या दोन्हीपैकी कोणतेही एक वापरून तुम्ही शेतकऱ्याची माहिती सर्च करू शकता. या ठिकाणी मी विशिष्ट क्रमांक वापरून शेतकऱ्याची माहिती सर्च करत आहे. विशिष्ट क्रमांक एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर सर्च हा ऑप्शन दिसत आहे. या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती तुम्हाला शेतकऱ्याच्या लोन संदर्भात संपूर्ण माहिती दिसेल. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे इज आधार नंबर ऍक्सेप्टेबल शोईंग इन द लोन अकाउंट. या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. खाली तुम्हाला शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक, त्याचा फार्मर आयडी, शेतकऱ्याचं नाव, बँकेचं नाव, अकाउंट नंबर आणि लोन अमाऊंट नंबर इथे दिसत आहे. ही बरोबर आहे का तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. समोर दिसणारी माहिती बरोबर असेल तर खाली तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेज वरती तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक दिसेल. त्यानंतर समोर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत. त्यामध्ये लोन अकाउंट नंबर संदर्भाची माहिती विचारलेली आहे. तुमचा लोन अकाउंट नंबर बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला दोन्ही ऑप्शनला जर बरोबर असतील तर यस करायचं आहे. शेतकऱ्याच्या लोन अकाउंट संदर्भाची माहिती समोर दिसत आहे. ही नीट वाचून घ्या. त्यानंतर ओके बटनावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याची आधार ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यापूर्वी शेतकरी ई-केवायसी संमती आणि स्वयं घोषणापत्राची संमती घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला पेजच्या खाली यायचं आहे. शेतकरी ई-केवायसी यावरती टिक करायचं आहे. त्यासोबत मी स्वयं घोषणापत्रासाठी संमती देत आहे या ठिकाणी सुद्धा क्लिक करायचं आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याची आधार ई-केवायसी करायची आहे. त्यासाठी आधार ई-केवायसी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर दिसेल शेतकऱ्याचा. या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचे आधार बायोमेट्रिक ई-केवायसी करून घ्यायचे आहे. त्यासाठी कॅप्चा फिंगरप्रिंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. शेतकऱ्याचे फिंगरप्रिंट या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचं आहे. फिंगरप्रिंट सक्सेसफुल स्कॅन झाल्यानंतर कॅप्चा सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर थोडा वेळ वाट पहा. ई-केवायसी सक्सेसफुल झालेला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेज वरती याल. या ठिकाणी ई-केवायसी केलेलीची प्रिंट तुम्हाला काढायची आहे. प्रिंट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ई-केवायसी केल्याची पावती तुम्हाला दिसेल. ही पावती बँकेमध्ये जाऊन जमा करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही शेतकरी बांधवांची ई-केवायसी कंप्लीट करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.